भावनो, जर तुम्ही प्राइस ऍक्शन यूज करत असाल तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. कारण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 4 असे इंडिकेटर सांगणार आहे जे की ते तुम्हाला प्राइस ऍक्शन आयडेंटिफाय करण्यासाठी हेल्प करतील. तर आपलं फर्स्ट नंबरचं इंडिकेटर आहे कॅन्डल स्टिक पॅटर्न इंडिकेटर. हे इंडिकेटर चार्ट वरती ऑटोमॅटिकली कॅन्डल स्टिक पॅटर्न डिटरमाइन करतो आणि तुमचे काम सोपे करतो. जे की तुम्हाला आधी मॅन्युअली करावं लागायचं ते आता हे इंडिकेटर काही सेकंदामध्ये करतो. आपलं सेकंड नंबरचं इंडिकेटर आहे चॅनल विथ पॅटर्न इंडिकेटर. हे इंडिकेटर ट्रेंड चॅनल डिटरमाइन करतो आणि ऑटोमॅटिकली हे डिटेक्ट करतो की ट्रेंड चॅनल ब्रेकआउट कधी करू शकतो ते. या इंडिकेटरचा यूज करून तुम्ही ब्रेकआउट ट्रेडिंग करू शकता. थर्ड नंबरचं इंडिकेटर आहे रेंज इंडिकेटर. हे इंडिकेटर ऑटोमॅटिकली मार्केट रेंज डिटरमाइन करतो आणि मार्केट कुठे एका साइडवेज ट्रेंड मध्ये मूव्ह करत आहे आणि कुठे एका ट्रेंड मध्ये मूव्ह करत आहे हे डिटरमाइन करतो आणि त्याचसोबत मार्केट त्या ट्रेंडचा किंवा त्या रेंजचा कधी ब्रेकआउट करू शकतो हे पण डिटरमाइन करतो. या इंडिकेटरचा यूज करून तुम्ही ब्रेकआउट ट्रेडिंग करू शकता. लास्ट इंडिकेटर आहे चार्ट पॅटर्न इंडिकेटर. हे इंडिकेटर एक ट्रेडिंग व्ह्यूचं प्रीमियम इंडिकेटर आहे. ज्यांच्या जवळ ट्रेडिंग व्ह्यूचं प्रीमियम आहे ते हे इंडिकेटर यूज करू शकतात. हे इंडिकेटर चार्ट पॅटर्न ओळखतो जे आधी तुम्हाला मॅन्युअली करावं लागायचं ते हे इंडिकेटर ऑटोमॅटिकली काही सेकंदामध्ये करतो आणि तुमच्यासाठी टार्गेट लेवल पण आयडेंटिफाय करतो. त्याचसोबत मार्केटमध्ये तुम्ही एंट्री कुठं केली पाहिजे आणि तुमचे टार्गेट लेवल काय असले पाहिजे हे पण आयडेंटिफाय करतो.